परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठक हॉलमध्ये गुरुवारी 25 जून रोजी दुपारी आग लागल्याची घटना घडली। यावेळी सभागृहात बीएलओची बैठक सुरू असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। आग लागल्याची माहिती मिळताच कर्मचारी व उपस्थितांनी तत्काळ बाहेर धाव घेतली। मिळालेल्या माहितीनुसार बीएलओची बैठक 2 सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रानंतर दुपारी अंदाजे 2 ते 2:30 वाजताच्या सुमारास सभागृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरूम परिसरात अचानक आग लागली। आगीचे कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नसले तरी विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम हाती घेतले। आगीत नियोजन सभागृहाच्या मागील बाजूचा काही भाग जळून खाक झाला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान आगीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला। प्रशासनाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या। घटनेची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी जिल्हाधिकारी अन्य कामानिमित्त मुख्यालयाबाहेर असल्याची माहिती मिळाली। मात्र या घटनेबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आगीच्या नेमक्या कारणाबद्दल तर्कवितर्कांना उधाण आलंय। आगीचे कारण आणि नुकसानाचा नेमका आकडा याबाबत चौकशीनंतरच स्पष्ट माहिती समोर येणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितलं। आज दिनांक मी महापालिकेतील कर्मचारी असून बीएलओ म्हणून कार्यरत आहे आणि आज महत्त्वाची एक बैठक होती। सकाळचा एक सत्र होता आणि दुपारचा एक होता 11 वाजून 11 ते 2 पर्यंत आणि 2 ते पुढील वेळेपर्यंत। परंतु अर्ध्या सत्रामध्ये 11च्या सत्रामध्ये त्या मीटिंग संपल्याचे थोडं अगोदर DPDC हॉलच्या पाठीमागचं जे वॉशरूम आहे आणि तिथे स्टोर रूम आहे, तिथे कशातरी प्रकारे आग लागली आणि त्याने थोडा मीटिंग ही रद्द करण्यात आलेली आहे आणि असं गंभीर त्याच्यासाठी आमचे महापौर हे सुद्धा भेट देऊन गेलेले आहे। परभणी शहरचे महापौर सय्यद इक्बाल साहेब हे स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली। त्यांनी आमचे दंगल विभागाला पाठवून ते आले, त्यांनी येऊन आगीला कंट्रोल केला। सगळं त्यांनी आपला रीतसर सविस्तर इथली आग बुझविण्यात त्यांना यश मिळालेले आहे। सध्या कुणाची हानी झालेली नाही। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।